नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। लायन्स क्लब अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात संपन्न। लायन्स क्लब अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता अजिंक्य तारा हॉल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात पार पडला। या प्रसंगी या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी, अक्कलकोट नगरीचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, लायन्स इंटरनॅशनलचे प्रथम उपप्रांतपाल मंगेश दोशी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, दिलीप सिद्धे, पीडीजी लायन राजशेखर कापसे, लायन्स क्लब झोनचे चेअरमन स्वामीनाथ कलशेट्टी, रिजन चेअरमन महेश नळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्याचे शपथविधी अधिकारी म्हणून लायन्स इंटरनॅशनलचे प्रथम उपप्रांतपाल मंगेश दोशी यांनी उपस्थित नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देत अल्पावधीत प्रभावी मार्गदर्शन केले। यावेळी अध्यक्षपदी लायन अभय खोबरे यांनी शपथ घेतली। सचिवपदी लायन शिरीष पंडित, सहसचिवपदी लायन शिवशरण खुबा, खजिनदारपदी लायन विठ्ठल तेली, सहखजिनदारपदी लायन संतोष जिरोळे, प्रथम उपाध्यक्षपदी लायन चेतन जाधव, तसेच संचालक लायन जन्मेजयराजे भोसले, लायन प्रभाकर मजगे, लायन शिवपुत्र हळगोदे, लायन सुभाष गडशिंग, लायन मल्लीनाथ साखरे, लायन राजेंद्र हत्ते, लायन मसुती, लायन अळगी, लायन शदीद वळसंकर, लायन सिद्धय्या मठ, लायन डॉक्टर प्रदीप घिवारे, लायन सुनील बिराजदार, लायन सुधीर माळशेट्टी, लायन शिवानंद नंदरगी, लायन बाबासाहेब लिंबाळकर, लायन राजशेखर हिप्परगी यांची नियुक्ती करण्यात आली। टेल ट्विस्टर म्हणून लायन कमल अल्लोळी यांनी शपथ घेतली। या प्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, अक्कलकोट लायन्स क्लबची स्थापना ही माझ्या जन्माच्या 9-10 वर्ष अगोदर आहे। आज लायन्स क्लबच्या स्थापनेला 55 वर्ष होऊन गेली आहेत। अक्कलकोटसारख्या सीमावर्ती भागात लायन्स क्लबने शैक्षणिक जाळे विणले आहे। लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना असून त्या संघटनेचे देशाच्या व समाजाच्या विकासात मोठे योगदान आहे। जागतिक स्तरावर लायन्स क्लबचे सर्व क्षेत्रात काम सुरू आहे। लायन्स क्लबचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केले। या प्रसंगी दिलीप सिद्धे, लायन स्वामीनाथ कलशेट्टी, महेश नळे आदींनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या। या प्रसंगी नूतन अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच लायन शिरीष पंडित यांनी अहवाल वाचन केले। यावेळी मित्र परिवारातर्फे नूतन अध्यक्ष लायन अभय खोबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, लायन महेश गायकवाड, लायन निकम, रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष किरनळी, दिनेश पटेल, दत्ता कटारे, विलास कोरे, संतोष भोसले, प्रशांत विभूते, नगरसेवक प्रवीण शहा, पिंटू साठे, विश्वनाथ पाटील, मल्लीनाथ आळगी, संतोष वगाले, विश्वनाथ हडलगी, धनंजय गाढवे आदींसह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन सुभाष गडशिंग यांनी केले। शेवटी लायन विठ्ठल तेली यांनी उपस्थितांचे आभार मानले। या ठिकाणी
ज्यांचं नूतन अध्यक्ष निवड होते लायन अमोलजी खंडे, सचिव लायन शिवजी खंडे, खजिनदार लायन विठ्ठल देवीजी या ठिकाणी अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.